कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मा त्याचबरोबर घरातील सगळेजण मंदिरातून घरी आलेले असतात. पण समोरचं दृश्य पाहता क्षणी मला धक्का बसतो. त्या युगला मारत असतात आणि युग म्हणत असतो, प्लीज आई मारू नकोस ना, प्लीज आई मारू नकोस ना. मला तर खूपच मोठा धक्का बसतो. हा यश जो आहे तो इथे ह्या बाईला असं का म्हणतोय, ह्या बाईला इकडे आई का म्हणतोय हेच तिला कळत नसतं आणि त्यामुळे ती टेन्शनमध्ये आलेली असते. आता समोर ती येते आणि म्हणत असते, काय काय चाललंय काय? अं कोण आहात, कोण कोण तुम्ही? आणि माझा यश तुम्हाला आई का म्हणतोय? तेव्हा माझ्या मनामध्ये अगोदर विचार येतो की इथे सरू तर आलेली नसेल ना, आणि सरू आल्यानंतर इकडे जो काही यश आहे तो तिला आई तर म्हणत नसेल ना. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी तिला आठवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच पौर्णिमा म्हणत असते, अरे कोण आहेत ह्या आणि ह्या इथे कशा, आणि त्याचबरोबर तुला ह्या अशा का म्हणतायत, कशामुळे हे सगळं काय चाललेलं आहे, काही कळणार आहे का नाही मला, असं इथे आता ती बोलत असते. बरोबर यामिनी सुद्धा जो काही युग आहे युगला विचारत असते, अरे काय झालेलं आहे ते सांग ना, ह्या नेमक्या कोण आहेत, ह्या कशाबद्दल हे सगळं काही बोलतायत, सांगणार आहेस की नाही, असं इकडे आता सगळेजण युगला विचारत असतात. पण तेवढ्यातच आता इकडे कावेरीमध्ये येते आणि कावेरी म्हणत असते, मा मी सांगते तुम्हाला ह्या कोण आहेत आणि ह्या इथे का आलेल्या आहेत त्या मी सांगते तुम्हाला. तेवढ्यातच आता कावेरी काही सांगणार, तेवढ्यातच आपण पाहतो की जी काही सर्व आहे ती म्हणत असते, अहो त्याचं काय झालंय ना, मी सांगते तुम्हाला नेमकं काय आहे सगळं. तर बघा, त्याचं काय झालं ना, इकडे तुमच्या यशचा अपघात झाला होता ना मध्यंतरी, आणि त्या अपघातातून इथे मी त्याला वाचवलं होतं आणि मी त्याला वाचवल्यानंतर तो मला नंतर कधी भेटायलाच आला नाही आणि त्यामुळेच मी आत्ता इथे आले आणि त्याला चांगलंच फैलावर घेत होते, असं इकडे त्या सांगत असतात. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर इथे मात्र कावेरीला तर धक्काच बसतो. कारण कावेरी इथे त्या बाईकडे गेली होती आणि त्या बाईकडे जाऊन इथे ह्या मुलाबद्दल सगळं काही ती सांगणार होती आणि घेऊन येणार होती आणि दाखवणार होती की तुमचा मुलगा कसा घरामध्ये घुसलाय आणि फसवतोय. आता हे सगळं काही सरूने सांगितल्यानंतर युगला तर आनंदच झालेला असतो. तो म्हणत असतो, बाप रे बाप, सगळं माझी आई तर माझ्यापेक्षा खूपच जास्त एक पाऊल पुढे सुद्धा निघालेली आहे. मानावं लागेल हां माझ्या आईला, असा इकडे तो विचार करत असतो. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता कावेरी म्हणत असते, बाप रे, ही बाई तर माझ्या पुढची निघालेली आहे. म्हणजे इकडे ह्या आईचा आणि त्याचबरोबर ह्या मुलाचा दोघांचा सुद्धा असा बिझनेस चालतो की काय, असं कावेरी म्हणत असते. त्यावर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कावेरी समोर आल्यानंतर युगसुद्धा पुढे येतो आणि तो म्हणत असतो, हो मा हो, काय झालं ना, मागच्या वेळी जेव्हा माझा अपघात झाला ना, आणि अपघाताच्या वेळेस ह्याच आईनं मला वाचवलं आणि त्यावेळेस त्यांनी वाचवल्यामुळे खरंच तुम्ही वाचवलं माझ्या मुलाला. खरंच तुमचे ना अगदी मानावे तेवढे आणि बोलावे तेवढे उपकार कमीच आहेत. आज तुम्ही वाचवले ना, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. त्यावर युग म्हणत असतो, हां मी तुला तेव्हा सांगायचं विसरलो, ह्या त्याच आहेत, असं म्हटल्यानंतर मा म्हणत असते, काय रे युग, यश, तू मला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्यास? तू मला हे सगळं काही सांगायला हवं होतंस ना, का नाही सांगितलंस तू मला हे सगळं काही? असं बोलल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो, मा मी गडबडीमध्ये सांगायलाच विसरलो, मला माफ कर. आता इकडे जी मा आहे ती म्हणत असते, खरं सांगू का, तुमचे ना अगदी मनापासून आभार बरं का. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्यात ना, त्यामुळे तुमच्या अगदी मनापासून आभार. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे त्या एकट्याच असतात, घरी कोणीही नसतं आणि तेव्हा इकडे आता कावेरी म्हणत असते, ही बाई इथे राहण्याचा विचार करेल की काय? नाही, 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 नाही. अजिबात इथे राहण्याचा विचार नको. कारण माझं मन किती मोठं आहे हे तिला माहिती आहे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा आपण काहीतरी बोललंच पाहिजे. त्यावर कावेरी म्हणत असते, मी काय म्हणते तुम्ही एकदा ऐकून घ्या ना माझं. हे बघा, आता तुम्ही इथे राहायला नकोय. म्हणजे इथे ना बाजूलाच एक वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमामध्ये मी तुमची राहण्याची सोय करते, असं इकडे ती त्यांना बोलत असते.
तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे मा म्हणत असते, "अगं कावेरी, तू काय बोलतेस हे?" "हो आई, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना. इथे आपल्याजवळ एक छान असं वृद्धाश्रम आहे ना. आपण ह्यांची राहण्याची सोय जी आहे ना, तिकडे करूयात. मग सगळं कसं व्यवस्थित होईल." त्यावर लगेच आता मा म्हणत असतात, "अगं कावेरी, तू वेडी आहेस का? एवढं मोठं आपलं घर आहे आणि एवढं मोठं आपलं घर असताना ह्या तिकडे वृद्धाश्रमामध्ये राहतील, असं बरोबर वाटतं का? आणि शिवाय त्यांनी त्यांनी इथे माझ्या माझ्या यशचा एवढा जीव वाचवला आहे. त्यांनी माझ्या यशचा जीव वाचवला आहे आणि मी त्यांना असं वृद्धाश्रमामध्ये सोडेल असं शक्य तरी आहे का? नाही हां, तुम्ही कुठेही जायचं नाही. एवढं मोठं माझं घर असताना तुम्ही इथेच राहायचंय. आजपासून हे घर जसं माझं आहे तसं तुमचं आहे. त्यामुळे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही." आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की कावेरीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. कावेरी विचार करत असते, "मा प्लीज असं नका करू. ह्या बाईला बघितल्यापासून मला असं का वाटतंय, की ही नक्कीच काहीतरी धोक्याची घंटा आहे आणि त्यासोबत हा मुलगा एक नंबरचा खोटारडा आहे. हा मुलगा तर एकतर्फी घरामध्ये घुसलाच आहे. पण त्यानंतर मात्र इकडे ही बाईसुद्धा घरामध्ये घुसलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय, की नाही, नाही, नको, नको." आता इकडे लगेचच जी काही आपली मा आहे, ती मा इथे सरूच्या गळ्यामध्ये पडते आणि तिला म्हणत असते, "खरंच आज ना, आज इथे खूप आनंद झालेला आहे. आज तुम्ही इथे आलात ना आणि माझ्या यशला तुम्ही वाचवलंय ना, त्यामुळे मात्र मला खूप आनंद झालेला आहे. खरंच आज असंच तुम्ही इथेच राहायचं आहे. इथून तुम्ही कुठेही जायचं नाही आहे." असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तर आता आपण पाहतो, की जो काही युग आहे, युगला तो किस्सा आठवतो. कारण युगला आता इकडे जी कावेरी आहे, तिने खोलीमध्ये जाऊन मोहितला कॉल केलेला असतो आणि मोहितला कॉल केल्यानंतर तिने असं सांगितलेलं असतं, की "मोहित भाऊजी, मला काही जरी झालं ना, तरीसुद्धा ह्या युगची कुंडली जी आहे ना, ती इथे काढायची आहे आणि एकदा का ह्या युगची कुंडली निघाली ना, हा कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर मला समजल्या ना, तर मग आता ह्याला घरातून काढून देणं, हकलून टाकणं हे खूप जास्त गरजेचं आहे. ह्याला इथे असं खूप दिवस आपण नाही ठेवू शकत." असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. हे सगळं बोलणं युगने ऐकलेलं असतं आणि युग म्हणत असतो, "अच्छा, म्हणजे या पद्धतीने तू मला ह्या घरातून बाहेर काढणार आहेस तर. पण नाही, काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे मी ह्या घरातून बाहेर कुठेच जाणार नाही. तू आता बघ काकूबाई, तू मला इथून घराच्या बाहेर काढण्याचा हा जो काही तू इथे प्लॅन आखलेला आहेस ना, तो प्लॅन आणि ते सगळं काही मी तुझ्यावरच कसं उलटवतोय ते तू बघच." असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो आणि त्यानंतरच त्याने त्याच्या आईला फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतो, "आई, मी युग बोलतोय." असं म्हणून आता त्याच्या आईला त्याने व्यवस्थित तयार केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला एक खूप मोठा धमाकेदार असा किस्सा सांगायचा आहे आणि तो म्हणजेच की युग आणि यश हे सख्खे जुळे भाऊ. इथे जी सरू आहे ती म्हणजेच सरिता. सरिता ही माची म्हणजे सुलक्षणाची जाऊ आणि तिला 2 जुळे मुलं, एक मुलगीसुद्धा होती आणि ती मुलगी एक्सपायर झाल्यामुळेच माने इथे सरूला हाताला धरून धक्के मारतच घराच्या बाहेर काढलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आपण पाहतो की आता इकडे हा जो काही युग आहे तो यशचा जुळा भाऊ. पण यश आतापर्यंत जिवंत आहे की गेला हे तर मात्र कोणालाही सांगता येणार नाही. पण आता आपण पाहतो की इकडे जी काही सरू आहे ती तिचे ढोंग करतच असते. ती अगदी वेषांतर करून इथे आलेली असते. काही जरी झालं तरीसुद्धा मासमोर हे सत्य यायला नको असं तिला वाटत असतं. आता मा म्हणत असते, "चला, आज तुमचा गृहप्रवेश होणार आहे. हे घर तुमचं आहे, कारण तुम्ही लक्ष्मीच्या रूपामध्ये ह्या घरात आलात. जागा पटकन." यामिनी आरतीचं ताट घेऊन ये आणि त्या विद्याला सांगत असतात, "विद्या, ताबडतोब जा आणि छान काहीतरी गोडाचं बनव." तेव्हा विद्या म्हणते, "ठीक आहे, मी शिरा बनवते." म्हणून ती निघून जाते. आता मा इथे जी सरू आहे तिला दारावरती उभं करतात आणि दारावरती उभं करूनच आता यामिनीच्या हातून औक्षणाचं ताट घेतात आणि यामिनीच्या हातून औक्षणाचं ताट घेतल्यानंतर सरूला हळदी कुंकू लावतात आणि त्याचबरोबर तिचं औक्षण करून घरामध्ये घेतात. आता प्रेक्षकांनो, इथे खूपच जास्त मोठा अपशकुन झालेला असतो आणि तो म्हणजे की इथे जेव्हा जी सरू आहे तिला आतमध्ये घरात घेण्यात येतं, तेव्हा मात्र इथे त्यांचा जो काही फॅमिली फोटो आहे तो फॅमिली फोटो इथे धापकन जमिनीवर पडतो. आता ती फ्रेम तुटलेली असते. मला खूपच जास्त भीती वाटत असते. आता इकडे जेव्हा औक्षण करून इकडे मातीला घरामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा मात्र आपण पाहतो की इकडे जी काही सरू आहे
त्या सरूला हे सगळे दिवस आठवत असतात. कशा पद्धतीने माने तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं आणि सांगितलं होतं की या घरामध्ये राहण्याची तुझी अजिबात लायकी नाहीये. त्याचबरोबर तू तुझ्या कामामुळे इथे स्वतःच्या मुलीला गमावलेला आहेस. काम तुला खूप जास्त महत्त्वाचं होतं. तू तुझ्या मुलाकडे अजिबात लक्ष देत नव्हतीस आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये झाल्या असल्या कारणाने आत्ताच्या आत्ता इथून घराच्या बाहेर जायचं. हे सगळं सगळं आता इथे सरूला आठवत असतं आणि आज ज्या स्त्रीने मला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं, आज तिनेच मला ह्या घरामध्ये घेतलं आहे, याचा मात्र तिला आनंद होत असतो. हे सगळं माझं आहे आणि मी ते परत मिळवणारच, ह्याच हेतूने आता इकडे सरू आलेली असते. ज्यावेळेस इकडे सुलक्षणा तिला घरातून बाहेर काढत होती, त्यावेळेस मात्र इकडे ती तिला थांबवण्याचा खूप जास्त अतोनात प्रयत्न करत होती. पण तरीसुद्धा मात्र इथे जी सुलक्षणा आहे ती ऐकत नव्हती. तिथे हात जोडणारी सरू गयावया करत असते आणि म्हणत असते, "प्लीज, प्लीज काही जरी झालं ना तरीसुद्धा मला घरातून बाहेर काढू नकोस ना." तर सुलक्षणा तिला म्हटलेली असते की नाही, तू ह्या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाहीयेस. आजपासून तू ह्या घरामध्ये राहायचं नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून चालती हो, इथून निघून जा. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता जी सुलक्षणा आहे त्या सुलक्षणाने इथे सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यामुळे आता आपण पाहतो की इथे जी सरू आहे तिला तिथून हकलूनच धक्के मारत घराबाहेर काढलेलं असतं. त्याच वेळेस घराबाहेर पडलेल्या त्या सरूने मात्र इथे शपथ घेतलेली असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा आत्ता तुम्हाला घराबाहेर जरी काढलेलं असलंस तरीसुद्धा एक दिवस ह्या घरामध्ये मी नक्कीच येईल. हे सगळं माझं आहे आणि हे सगळं माझं असल्या कारणाने मी ते मिळूनच राहणार. तू मला ह्या घरामधून बाहेर नाही काढू शकत, असं इथे आता ती बोललेली असते आणि ती बोलल्यानंतर शपथ घेऊनच तिथून ती निघून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो की फायनली जी काही आहे, मात्र आता वेगळ्याच जगामध्ये वावरत असते. माने सरते शेवटी इथे सरूचा हात हातामध्ये धरूनच तिला आता घरामध्ये घेतलेलं असतं आणि ज्या हाताने घराबाहेर काढलेलं असतं सरूला, त्याच हातामध्ये हात घेऊन सरूचा आज इथे गृहप्रवेश झालेला असतो. आणि हे सगळं काही सरूला इथे आठवत असतं. इथे आता गृहप्रवेश होतो की न होतो, तर मगाशी पडलेली ती फ्रेम इथे आता काबरी पटकन उचलते. फ्रेम पडल्यामुळे आता पौर्णिमा घाबरलेली असते. पौर्णिमा विचार करू लागलेली असते की ही फ्रेम कशी काय खाली पडली, हा कसला अपशकुन झाला वहिनी. पण कावेरी म्हणत असते, मा तुम्ही काळजी करू नका, काही अपशकुन वगैरे होत नाही. ही फ्रेम आत्ता जरी तुटलेली असली ना तरीसुद्धा हिला मी नीट करून आणेल. फुटलेल्या फ्रेमला मी व्यवस्थित ताबडतोब दुरुस्त करून आणेन, तुम्ही काळजी करू नका. इथे आता युगसुद्धा हे सगळं काही पाहत असतो. युगलासुद्धा थोडासा धक्काच बसलेला असतो. तो विचार करत असतो की अरे हे काय झालेलं आहे नेमकं, ही फॅमिली फोटो का बरं पडला असेल. त्याला त्या फोटोमध्ये बसलेला यशसुद्धा इथे दिसत असतो. आता कावेरीने मला व्यवस्थित समजवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, माप तुम्ही नका काळजी करू, हे बघा काही एक होणार नाही. तुम्ही गोष्टी पटकन मनाला लावून घेता, त्यामुळे आता ही गोष्टसुद्धा तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. मी सगळं काही व्यवस्थित करेल, असं इकडे तिने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो काही युग आहे तो म्हणत असतो, फायनली फायनली आता इकडे माझा प्लॅन वर्क झालेला आहे. ही जी काही काकूबाई होती ती मला नडत होती ना, मग आता ही काकूबाई मला नडत होती, तर मला सुद्धा बघायचंच आहे की आता ही कुठंपर्यंत मला नडते आणि काय काय करते. ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मला इथे पाहायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे जो काही युग आहे तो इकडे पाहत असतो आणि बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की कावेरी त्या फोटोकडे पाहून म्हणत असते, नाही, ह्या घरावर आलेलं संकट इथे मी दूर करणार. ह्या दोघा मायलेकरांना सुद्धा मी इथून नाही धक्के मारून बाहेर काढलं तर नाव कावेरी सांगणार नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही युग आहे तो म्हणत असतो, या आईसाहेब तुम्ही आतमध्ये या. आता अमृताला तर प्रश्नच पडलेला असतो, हा सगळा तमाशा नेमका का आणि कशामुळे चाललाय तेच मला काही कळत नाही. नेमकं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते. आता इकडे आपण पाहतो की म्हणत असते, खरं तर माझ्या युगला ना 2-2 आया मिळालेल्या आहेत, म्हणजे एक आणि दुसरी ही आई. यश, आजपासून तुला 2-2 आया आहेत. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे त्या म्हणत असतात, खरं तर तुमचे हे घर आणि तुमची ही माणसं सगळेजण किती मोठी आहेत आणि त्याचबरोबर खूप मोठ्या मनाचे सुद्धा आहेत. म्हणत असते, खरं तर तुम्ही माझ्या यशचा जीव वाचवलेला आहे ना. मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तो तुम्हाला आई म्हणत होता ना, तेव्हा मात्र मला खरंच खूप जास्त माझ्या मनाला वाईट वाटलं होतं की हा यश जो आहे तो इकडे
तुम्हाला आई कसं काय म्हणतोय? खरंच अगदी मी तुम्हाला आपलं मानलेलं आहे ना, त्यामुळे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. माझ्या मनाला खूप वाईट वाटलं, माझ्या मनाला खूप लागलं बघा. पण आता जेव्हा कळलं ना, की माझ्या येसचा जीव तुम्ही वाचवलाय, तेव्हापासून इथे मात्र मला बरं वाटतंय. त्यावर ती म्हणत असते, "अहो वहिनी, हे बघा तुमच्या जागी मी जरी असते ना, तरीसुद्धा मला हेच वाटलं असतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका." आणि त्याचं काय आहे ना, हे बघा इकडे तो त्या दिवशी मला भेटला, त्या दिवशी आला, तेव्हापासून मी त्याला माझा मुलगाच मानले बघा. असं इकडे ती मुद्दामूनच सरू बोलत असते. आता तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाहवतच गेलेली असते. पण इकडे मात्र जो काही युग आहे त्याला आनंद झालेला असतो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा फायनली आता युगला जे आहे ते त्याचं हक्काचं घर मिळालेलं असतं आणि त्याची आईसुद्धा त्याने आता घरामध्ये आणलेली असते. आता म्हणत असते, आजपासून माझ्या यशला एक नाही तर 2-2 आया आहेत. एक म्हणजे तुम्ही आणि दुसरी म्हणजे ही आई आणि ह्या 2 आया आहेत, असं आता इकडे जी काही आहे तिने सांगितलेलं असतं. आता इकडे सरूच्या मनामध्ये तर आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात. तिला तर खूपच छान वाटत असतं. फायनली तिचा आज जो काही ती बदला घेत असते, तो आता इथे पूर्णत्वाला आलेला असतो. पण कावेरी विचार करत असते, की हे सगळं काय आहे? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोयत. हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने होतंय, असं सुद्धा ती इथे विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो, की जी काही आहे, माने युगचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि सोबतच इथे जी सरू आहे, तिचा सुद्धा हात हातामध्ये घेतलेला असतो. तुम्ही जन्म दिला नसला ना, तरीसुद्धा हक्क आजपासून ह्यांचा तुझ्यावर आहे. आज तुला एक नाही तर 2-2 आया मिळालेल्या आहेत. खरं तर भाग्यच लागतं. असं काहीतरी प्रसंग घडून यायला आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर यायला. आज मात्र मला खूप आनंद होत आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे जी सरू आहे ती मनातच बोलत असते. त्याचं काय आहे ना, सुलक्षणा, जन्मसुद्धा मीच दिलेला आहे आणि हक्कसुद्धा माझाच आहे. तेव्हा तिला पुन्हा तो भूतकाळ आठवतो. कशा पद्धतीने संध्याकाळी सुलक्षणा तिच्या 2 मुलांना घेऊन झोपलेली होती. एका बाजूला जो काही युग आहे तो, तर दुसऱ्या बाजूला जो काही यश आहे तो. ह्या दोघांना घेऊन झोपल्यानंतर इथे मध्यरात्रीच सरू खोलीमध्ये आलेली असते आणि सरू खोलीमध्ये आल्यानंतर तिने यश आणि त्याचबरोबर जो काही युग आहे ह्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि दोघांच्या डोक्यावर हात ठेवून त्या दोघांना सुद्धा ती तिथून चला असं म्हणत असते. आता दोघांना सुद्धा मध्यरात्री तिने उठवलेलं असतं आणि तिथून ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे जो काही यश आहे तो म्हणत असतो, "नाही आई, मला यायचं नाहीये, प्लीज मला यायचं नाहीये." असं तो बोलत असतो आणि तेवढ्यातच युग मात्र त्याच्या आईबरोबर निघालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे जो यश नको म्हणत असतो, आता इकडे सुलक्षणाला जाग आलेली असते. सुलक्षणा विचार करत असते, माझे दोन्ही मुलं कुठे गेले म्हणून. ती आरडाओरडा करते आणि बाहेर येऊन पाहते तर काय, इथे सरू त्या दोघांना सुद्धा घेऊन जाताना तिला दिसत असते. इकडे सुलक्षणा मागे ओरडत असते, "ए, ए सरू, नको असं करूस. प्लीज घेऊन जाऊ नकोस पोरांना. यश, यश थांब ना, यश थांब ना," असं इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र पुढे गेल्यानंतर जो काही यश आहे तो म्हटलेला असतो, की "मला नाही यायचंय तुझ्याबरोबर. मला माझ्या माबरोबरच राहायचं आहे," असं त्यानं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इकडे सोबतच यश थांबलेला असतो, तर जो युग आहे तो सरूसोबत निघून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, की आता इकडे जी काही सुलक्षणा आहे ती इकडे युगला म्हणत असते, "हे बघ युग, मी काय म्हणते ते तू नीट ऐक. हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की इथे आता हे सगळी प्रॉपर्टी, हे सगळं काही आपलं आहे आणि आपल्याला ते मिळवायचं आहे." ती सुलक्षणा आयत्या पिट्यावर रेघुट्या मारत आहे. त्याचबरोबर इकडे ह्या सुलक्षणाच्या मनामध्ये काही जरी झालं ना, तरीसुद्धा कसलाही आणि कोणताही संशय यायला नको, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच कावेरी तिथे आलेली असते. कावेरी तिथे आल्याबरोबर म्हणत असते, "अच्छा, मला वाटलंच होतं. तरीच मला वाटलं होतं, की इकडे तुम्ही दोघं मायलेकरं मिळून सगळ्या गोष्टी अशा करत आहात. पण तुमचे हे जे काही इरादे आहेत ना, ते इरादे मात्र मी अजिबात खरे होऊ देणार नाही किंवा सक्सेस होऊ देणार नाही. तुमचे दोघांचे मायलेकरांचे असेच नाटके सुरू आहेत का? म्हणजे लोकांच्या घरात जायचं आणि त्यांना फसवायचं आणि पैसे ढापायचे, पण गाठ माझ्याशी आहे, समजलं का तुम्हाला?" असं म्हणूनच आता इकडे मात्र कावेरीने सरूची कानउघडणी केलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, हे जे काही
जुळ्या लेकरांचं नातं आहे ते इकडे कावेरी समोर येईल का? खरंच हा युग नाही, यश नाही तर युग आहे आणि तो यशचा सक्का भाऊ आहे, हे सत्य कावेरीला समजेल का? त्याचबरोबर मग आता ह्या सगळ्या परिस्थितीला कशी सामोरी जाईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. कारण कावेरीने सरळ सरळ पोलिसामध्ये देईल अशी धमकी दिलेली असते. तर पाहत रहा कोण होती सतू, काय झाली सतू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.